नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील व्हिडिओच्या सुंदरशा प्रतिसादानंतर पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक सुंदरशी कलाकृती. आता ह्या कलाकृतीमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, आपण क्रोशाचं विणकाम तुमच्यापैकी खूप जणी करत असतील आणि क्रोशाच्या ही जी समोर तुम्हाला स्क्रीनवर डिझाईन दिसते आहे ती डिझाईन मी खूप वर्षापूर्वी केली होती. त्या डिझाईनकडे बघून असं वाटलं की ही अशी डिझाईन आपण मोत्यामध्ये का करू नये, आणि म्हणून ही नवीन कलाकृती माझी जन्माला आली. आता ही कलाकृती कशी करायची ते बघूया. आणि याला लागणारं साहित्य आहे, ही 5 नंबरचे मोती आहेत, व्हाईट, त्याच्यानंतर हे जांभळे, आणि हे 12 किंवा कदाचित 14 MM असू शकतात. हे डॉटेड मोती आहेत. तुम्ही या जागेवर कोणतेही घेऊ शकता, काही बंधन नाही. अगदी कोणत्याही मोत्यामध्ये केलं तरी छान दिसेल. आणि माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, अगदी काहीही घ्यायचं, आपल्याजवळ जे असलं त्याच्यामध्ये ती वस्तू करून बघायची. मी अगदी तसंच करते, माझ्याजवळ काय अवेलेबल आहे त्याच्यातून हे करण्याचा प्रयत्न करते. चला करायची सुरुवात. तर सुरुवात करायला काय करायचं, हे जे पांढरे मोती आहेत हे पांढरे मोती मी 7-8 ओवून घेणार आहे. याच्यामध्ये फक्त जोड मोती यूज करायचं नाही, एवढंच काय ते एक प्रिकॉशन. आणि दुसरी गोष्ट अशी की एखादा मोती कमी जास्त जर झाला तर फक्त एकच प्रिकॉशन घ्यायचं, ते तेवढेच मोती सगळीकडे ठेवायचे, बाकी काही बंधन नाही. मी 8 घेते आहे, तुम्ही 7ही घेतले तरी काही फरक पडणार नाही. तर या ठिकाणी आपण 8 मोती घालून घेऊ, पांढऱ्या कलरची किंवा क्रीम कलरची, जे आपण ऑर्डिनरी मोती वापरतो. हे 5 MM याच्यासाठी घेतलेत की 5 MM मोती घेतले तर ते थोडंसं नाजूक दिसतं, बाकी काही नाही. आणि हा आहे फ्लॉवर पाट मैरप. तर याला आपण कोणत्याही उपयोगात आणू शकतो. आता ही एक 8 मोती पांढऱ्या रंगाचे, आणि हा एक डॉटेड मोती. या ठिकाणी प्लेन मोती घेतला तरी चालतो, याच्यापेक्षा मोठा घेतला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. आता मी इथे एक छानशी गाठ पाडून घेते. अशी गाठ पाडून घ्यायची आणि गाठ पाडून मग पुढच्या डिझाईनला आपल्या सुरुवात करायची. पक्की गाठ पाडायची. इकडे पाश्चिमात्य देशांमध्ये काय करतात की त्याच्यात एक मोती ओवतात आणि त्याला स्टॉप बीड असं म्हणतात, आणि त्या मोत्यातून पुन्हा 1-2दा वायर घेऊन टाकतात आणि नंतर तो मोती काढून टाकला जातो. तर अशी आपण गाठ पाडतो, आणि गाठ पाडणं केव्हाही सोयीस्कर. तर ही गाठ मी पाडून घेतली. आता इथून आपण सुरुवात करूया. आता हे काय करायचं, इथून ही वायर आलेली आहे, याला मला वरून हा जो शेवटचा जो मोती आहे याच्या वरून ही सुई टाकायची आणि बाजूच्या याच्यातून घेऊन जायची, ह्या मोठ्या मोत्यातून घेऊन जायची. तीच प्रोसेस पुन्हा रिपीट करायची आपल्याला. ही नीडल ह्या मोत्यातून वरून टाकायची, अशी वरून टाकायची आणि काढून घ्यायची. यामुळे काय होतं की तो मोती तिथे पॅक होऊन जातो. आणि आता पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची. 8 मोती. मी बरेचदा तुम्हाला सांगत असते की या ठिकाणी तुम्ही जोड मोतीसुद्धा वापरू शकता, आणि जिथे मी सांगितलं नाही तेव्हा समजायचं की तिथे जोड मोती वापरण्याची गरज नाही, कारण इथे प्रत्येक मोत्यातून आपल्याला वायर काढायची आहे. तर याच्यामध्ये मी 8 मोती घालून घेणार आहे. हे 8 मोती, 4 आणि 4 8, आणि एक हा मोठा मोती. आता हे जे सॅम्पल पीस आहे हे सॅम्पल मी 7-8 मोत्यांचं तुम्हाला करून दाखवणार आहे, केवळ प्रोसेस समजण्या इतपत, बाकी काहीही करायचं नाही. तर बाकी डिझाईन तुम्ही मी कशी केली ती बघू शकता. आता हा जो मोती आहे, हे 8 मोती ओवले ना आपण,
त्या 8 मोत्यापैकी पहिल्या मोत्यातून आपल्याला वायर रिव्हर्स काढायची आहे, अशी रिव्हर्स काढायची. ठीक आहे, अशी रिव्हर्स काढून घ्यायची. आणि ती काढून काय करायची, या मोठ्या मोत्यातून पुन्हा एकदा नीडल काढून घ्यायची. सोपं आहे करायला, फार कठीण नाही आहे. करून बघा, छान वाटतं. लोकरीचं ठेवलेलं होतं, म्हटलं की त्या ठिकाणी आता आपण मोत्याचं ठेवायला काही हरकत नाही, म्हणून मी मोत्याचं करायला घेतलं. तर त्या ठिकाणी हे असं पुन्हा उलट्या बाजूनी, रिव्हर्स बाजूनी याही मोत्यातून नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने हे झिगझॅग झिगझॅग तयार होतं. पुन्हा एकदा दाखवते. किती मोती घालायचे आहेत? 8. छोटे मोती 8, म्हणजे 5 mmचे. 6 mmच्या मोत्यामध्ये सुद्धा तुम्ही करून बघा, काही प्रॉब्लेम नाही. 6 mmच्या मोत्यामध्ये करा किंवा 4 mmच्या मोत्यामध्ये केलं तरी ते नाजूक दिसेल. तर हे 4 आणि 3 7 आणि हे एक 8 मोती घेतलेत. 8 मोती घेऊन पुन्हा एक मोठा मोती घ्यायचा, मोठा मोती घालून घेतला आणि मोठा मोती घालून या बाजूला जो पहिला मोती आहे, फक्त या ठिकाणी जे आपण 8 मोती घेतले तेवढे 8च ठेवा. 7 असतील तर 7च ठेवा, काही प्रॉब्लेम होणार नाही. या मोत्यातून पुन्हा नीडल मी काढून घेते. ठीक आहे, अशी नीडल काढून घेते. काढून काय करायचं, पुन्हा या मोठ्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. फक्त काढताना धागा ढिला होणार नाही याची काळजी घ्या. अशी घातली. आता पुन्हा या मोत्यातून वरून खाली घातली आहे, अशी घातली. अशा पद्धतीने हे तयार होतं. तर अशी मी 8 मोत्यांची एक माळ, तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करते. आणि ही एक 8 मोत्यांची माळ. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओकडे वळूया. तर पुढच्या स्टेप्स कशा करायच्या ते हे 8 मोत्यांचं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते. ही आता मी 8 मोत्यांची अशी माळ तयार करून घेतली आहे. आता आपण इथे थांबू. तुम्ही कितीही लांब करू शकता, तुम्हाला किती त्याचा राऊंड किती मोठा हवा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तर आता हे सॅम्पल पीस आहे म्हणून मी 8 मोत्यांचं केलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, जर ही माळ अशीच ठेवायची असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला जर जोडायची असेल तर काय करायचं ते बघा. मी जे सॅम्पल पीस दाखवलं ते सॅम्पल पीस 20 मोत्यांचं आहे आणि हे 8च मोत्यांचं मी करून दाखवते. आता मी या पहिल्या मोत्यातून ही नीडल काढून घेतली आहे. बघा, ह्या पहिल्या मोत्यातून नीडल काढून घेतली आहे. काढून घेतल्यानंतर हे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हे असं एक खाली आणि एक वर आलं पाहिजे. इथपर्यंत आणलं. आता काय करायचं ते बघूया. तर याच्यापैकी पांढऱ्या मोत्यांचे मी 5 मोती घेते आहे. 1 2 3 4 आणि 5 मोती घेतलेत. जांभळ्या रंगाचे 2 मोती घेतलेत. आता या मोठ्या मोत्यांचं आपल्याला काही काम नाही. तर जांभळ्या रंगाचे 2 मोती घेतलेत आणि पुन्हा आपल्याला पांढऱ्या रंगाचे 5 मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि हे 5. तर हे पांढऱ्या रंगाचे पुन्हा 5 मोती घेतलेत. आता काय करायचं आहे, ज्या मोत्यातून आपण नीडल आणली त्या मोत्यातून मी रिव्हर्स काढून घेते आहे. इकडून काढायची त्या मोत्यातून प्लस पुढच्या एका मोत्यातून. ही आपली याची सुरुवात आहे. तर थोडंसं प्रिकॉशन घ्यायचे की ते लूज पडणार नाही, मग त्याच्यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम जाणार नाही. आता हे पहिला लूप झाला. दुसऱ्या लूपला काय करायचं, 5 मोती पांढरे आणि 3 जांभळे. आता इथे पहिल्यांदा मी 3 ओवले, दुसऱ्यांदा
पहिल्यांदा 2 ओवले, आता 3 ओवायचे. 1 2 आणि 3 असे 8 मोती ओवून घेतलेत. 8 मोती ओवल्यानंतर काय करायचं, ही नीडल ही जी पहिला लूप आहे त्याच्यातल्या 5 मोत्यांमधून काढून घ्यायचं. अशा पद्धतीने पूर्ण 5ही मोत्यांमधून काढून घ्यायचं. असे 5 मोत्यांमधून काढलं. त्यानंतर ज्या मोत्यातून नीडल आली होती त्या मोत्यातून प्लस त्याच्या पुढच्या एका मोत्यातून अशा पद्धतीने ही नीडल मी काढून घेतली. आता पुन्हा आपल्याला रिपीट करायचे. पुन्हा 5 मोती पांढऱ्या रंगाचे, हे 5 मोती आणि आता जांभळ्या रंगाचे मी 4 मोती घेते. पहिल्यांदा 2 घेतले, मग 3 घेतले, आता 4 घेते. 4 घेऊन पुन्हा तीच स्टेप रिपीट करायची. ह्या पहिल्या दुसऱ्या लूपच्या 5 मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची. काढून काय करायचं, त्याच्या ज्या मोत्यातून नीडल आली त्या मोत्यात प्लस त्याच्या पुढच्या एका मोत्यात नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने तयार झालं. आता पुन्हा 5 मोती ओवायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 आणि 5. 5वा मोती, असे 5 मोती ओवलेत. आणि आता जांभळ्या रंगाचे मात्र मी 6 मोती घेणार आहे. 1 2 3 4 5 आणि हे 6 असे 6 मोती घेतलेत. 6 मोती घेतल्यानंतर पहिला मोती सोडून द्यायचा आणि दुसऱ्या नंबरच्या मोत्यातून अशा पद्धतीने नीडल काढून घ्यायची. पकडून ठेवायचं, ढिलं होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. आता खाली त्या नीडल ज्या मोत्यातून काढली त्याच्या खाली 4 मोती उरले म्हणून पुन्हा 4 मोती घालायचे आणि प्रोसेस पुन्हा रिपीट करायची. 4 मोती घालायचे, जांभळ्या रंगाचे 4 मोती. आता काय करणार, आता ही जी 5 मोती आहेत जसं आपण पूर्वी केलं तसंच ह्या 5 मोत्यांमधून नीडल पुढे पास करायची. अशी नीडल पास करायची. प्लस ज्या मोत्यातून नीडल आली होती त्या मोत्यात न्यायचं. हा धागा मी मात्र 3 नंबरचा घेतलेला आहे, 4 नंबरचा घेतलेला नाही, कारण नीडल ओढायला कठीण जातात. आता पुढे काय करायचं, ही आज पाकळ्या रिपीट करायच्या, फक्त आता उतरत्या क्रमाने. इथे 2 3 4 घेतलं, आता 4 3 2 घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी पुन्हा 5 मोती, त्यानंतर जांभळी 4 मोती, त्यानंतर नीडल पहिल्या पाकळीतून काढून घ्यायची. बस इतकं सोपं आहे. आता हे 5 मोती झालेत. आता पुन्हा मी या ठिकाणी जांभळ्या रंगाचे 4 मोती घेणार आहेत. 3 आणि 4 मोती घ्यायचे आणि पुन्हा हे जे पहिल्या लूपमधले 5 मोती आहेत त्याच्यातून पुन्हा नीडल पास करायची. 1 2 काही 5 नंबरच्या मोत्यांची छिद्र ही खूप छोटी असतात आणि त्याच्यामुळे नीडल काढायला त्रास जाते आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं की या ठिकाणी धागा मात्र 3 नंबरचाच वापरायचा. आता हे एक झालं. अशाच पद्धतीने आपल्याला पुढचे 2 लूप करून घ्यायचे आहेत, 3 आणि 2चे. म्हणजे या ठिकाणी 5 मोती प्लस 3 मोती, त्यानंतर 5 मोती प्लस 2 मोती, हे दोन्ही मी करून घेते आणि मग पुढची स्टेप दाखवते. आता ह्याची सुरुवात करताना आपण पहिल्यांदा काय केलं होतं, 5 मोती आणि 2 जांभळे मोती असं केलं होतं. त्यानंतर 2 3 4 आणि त्याच्यानंतर इथे 6 घेतले, इथे पुन्हा 4 घेतले, इथे 3 घेतले, इथे 2 घेतले. आता आपल्याला केलं तसंच पुन्हा नीडल आपण त्या मोत्यातून काढून घेतली, त्याच्या पुढच्या एका मोत्यातून, आणि त्यानंतर 5 पांढरे मोती आणि इथे 1 जांभळा मोती घेतला. मी एकच जांभळा मोती घेतला. तर आता ही नीडल आपल्याला काय करायची आहे, ह्याच 5 मोत्यातून काढून घ्यायची आहे. 1 2 3 4 5.
पाचही मोत्यातून निडल काढायची, प्लस ज्या मोत्यातून निडल आली आहे त्याही मोत्यातून काढायची आणि त्याच्या पुढच्याही मोत्यातून काढून घ्यायची. ही पहिला मोती. आता जॉईंटवर घेताना थोडंसं लक्ष द्यायचं. इथे ज्या चुका होतात त्या चुका सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे तुम्हाला, तर ते होऊ नये त्यासाठी कोणते प्रिकॉशन घ्यायचे ते बघा. आता हे 8 मोत्यांचं आहे म्हणून ह्यासारखं असं चौकोनी दिसतं. त्याच्यानंतर जास्त मोती घेतले तर हे गोल दिसलं असतं. आता हे 8च मोती असल्यामुळे असं चौकोन झाला तयार. तर ही निडल आपण नेहमीसारखी पुढच्या मोत्यातून काढून घेतली. आता पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे. 5 मोती पांढरे, 1 2 3 4 आणि 5 मोती पांढरे आणि पुन्हा 2 जांभळ्या रंगाची मोती. ठीक आहे. जांभळ्या रंगाचे मोती घेऊन पुन्हा ह्या 5 मोत्यांमधून निडल काढून घ्यायची. आता हे ठेवताना मी अशा पद्धतीने यासाठी ठेवलं की ते उलटं होण्याची शक्यता असते. उलटं झाल्यानंतर मग काय होईल की तुमची डिझाईनसुद्धा उलटी होईल आणि मग ती झिगझॅग लागणार नाही. म्हणून मी अशा पद्धतीने ठेवून घेतलं. बरोबर तो लूप कुठे आहे तेवढं लक्ष ठेवायचं. आता ही निडल ह्या 5ही मोत्यांमधून काढून घेतली. अशी काढून घेतली. जॉईंटवरती थोडंसं प्रिकॉशन घ्यायला लागतं, बाकी काही नाही. आता ही निडल पुन्हा आपण त्याच पद्धतीने याच्यातून काढून घ्यायची, त्या मोत्यातून. इथे काढली आणि पुन्हा आता त्याच्या पुढच्या मोत्यात टाकून घ्यायची आणि सेम प्रोसेस रिपीट करायची. हे पण सोपं आहे. एकदा तुम्हाला सुरुवात झाली की तुम्हाला काही कठीण वाटणार नाही. बघा आता ही काय होतं, ही पाकळी अशी बाहेरच्या बाजूनी झाली, ही पाकळी अशीच कंटिन्यू होईल पण ती आतल्या बाजूनी होईल. तर ती आपण करू आणि मग तुम्हाला मी दाखवते. तर ही पाकळी करताना आता पुन्हा सेम पद्धतीने रिपीट करत जायचं. 1 झाला, त्याच्यानंतर 2 3 4 आणि पुन्हा 6. म्हणजे हे ज्या पद्धतीने केलं आपण, इथे 2 केले, इथे 3, इथे 4 टाकले, इथे 6 टाकले, पुन्हा 4 3 2 आणि 1 झाला की पुन्हा वाढत्या क्रमाने ते मोती घालत जायचे. जांभळ्या रंगाचे 5 तर कॉमनच राहणार, 2 3 4 आणि 6. तर अशा पद्धतीने ही पाकळी आतमधून येईल. त्याच्यानंतर ही पाकळी पुन्हा बाहेरून येईल, ही पाकळी पुन्हा आतून येईल आणि ही पुन्हा बाहेरून येईल. अशा पद्धतीने ही सुंदरशी डिझाईन तयार होते. आता ह्या डिझाईनचं ही डिझाईन मी तयार करते आणि मग तुम्हाला दाखवते आणि ह्या डिझाईनचं एक वैशिष्ट्यसुद्धा पुन्हा सांगते. अशा पद्धतीने हे 8 पाकळ्यांचं एक फ्लावर तयार झालं. आता याच्यामधल्या ह्या आतमधल्या पाकळ्या ज्या आहेत ह्या पाकळ्या अशा उभ्या राहतात. याच्यामध्ये तुम्ही हे छोटंसं सॅम्पल पीस आहे, तसं म्हणजे तुम्ही कितीही करू शकता. पण या छोट्याही याच्यामध्ये एखादा अगदी छोटा फ्लावर पॉट किंवा एखादा समाई निरांजन असं काही ठेवू शकता. त्याची एक पाकळी बाहेर राहते आणि एक पाकळी आतमध्ये राहते. दुसरी गोष्ट अशी की या पाकळ्यांना तुम्हाला व्यवस्थित ठेवण्यासाठी असे स्टिचेस घेता येतात. असे स्टिचेस घेऊन घ्यायचे, खाली पण घ्यायचे. या ठिकाणी मी दाखवायचा प्रयत्न करते. या इथे स्टिच घ्यायचं आहे आणि एक वरच्या पाकळीला, असे 2 स्टिचेस जर घेतले तर ते व्यवस्थित तुम्हाला ठेवण्याची जास्त गरज पडणार नाही. मी मुद्दाम स्टिचेस घेतले नाही, तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी हे असंच ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही आपण अशी सुरुवात केली होती, मग त्यानंतर ही पाकळी केली, त्यानंतर पुन्हा खालची केली. तर अशी झिगझॅग एक खाली आणि एक वर अशा पद्धतीने आपण हे करण्याचा प्रयत्न केला. आता हे साईडला जे दिसते हे आपण 8 पाकळ्यांचं केलं होतं आणि हे 20 पाकळ्यांचं केलेलं आहे. तर हे 20 पाकळ्यांचं ना फ्लावर पॉट महिरप म्हणून आता तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही, मी समोरून फोटो घेऊन तुम्हाला दाखवते. तर ह्याच्यामध्ये काय आहे, स्टिचेस मी ह्याच्याही मध्ये घेतलेले नाहीत. या ठिकाणी असे 2 पाकळ्यांना जोडून
असे स्टिचेस घेता येतात. इथे स्टिचेस घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित स्थिर राहील. अगदी लोकरीचं दाखवते मी. हे खूप वर्षापूर्वी केलेली माझी एक कलाकृती आहे. याचा पण साईडनी फोटो घ्यायचा प्रयत्न करते. तुमच्यापैकी खूप जणींनी हे केलेलं असेल कदाचित. म्हणजे अगदी 20-25 वर्षांपूर्वी हे मी केलेलं होतं आणि त्याचीच एक कलाकृती म्हणून मी हे प्रतिकृती म्हणून हे करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तसंच आहे. याला थोड्या पाकळ्या जास्त आहेत. कदाचित याला 24 आहेत. म्हणजे याच्यामध्ये 4 पाकळ्या जास्त आहेत. तर हे 24 पाकळ्यांचं आहे आणि मी मोत्यांचं केलं ते 20 पाकळ्यांचं आहे. हेही फ्लावर पॉट महिरपच आहे. फक्त फरक एवढा आहे की याच्यामध्ये बेससुद्धा आहे, त्याच्यामध्ये बेस नाही आहे. आणि आपण कारण मोत्यांवरती फ्लावर पॉट ठेवता येत नाही, सपाट राहत नाही. आणि हा लोकरीचा आहे म्हणून मग हा सपाट ठेवण्याला काही प्रॉब्लेम जात नाही. तर हा अशा सुंदर आणि पाहायला अतिशय सुंदर दिसतो. इव्हन तुम्ही बाहेर जेव्हा एखादी रांगोळी काढता, मोठी संस्कार भारती रांगोळी किंवा मंडाला आर्ट अशासारख्या रांगोळ्या काढल्या आणि मध्ये एक समई ठेवली सुंदर, तर अतिशय सुंदर दिसेल. किंवा पाण्यामध्ये सुद्धा एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये जर हे ठेवलं तरीही खूप छान दिसेल. पुन्हा याचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर ही कलाकृती तुम्हाला कशी वाटली ते सांगा, नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. त्यानंतर कॉमेंट करायला मात्र विसरू नका. आणि तुम्ही केलेल्या कलाकृती ज्या आहेत त्या कलाकृती मला पाठवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःसुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलला पोस्ट करू शकता. कम्युनिटीमध्ये जाऊन मी तुम्हाला मागेही ते सांगितलेलं आहे. तुम्ही स्वतः पोस्ट करू शकता द वन विथ आर्ट या चॅनलवरती. किंवा तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही ती कलाकृती माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा. मी ती माझ्या यूट्यूब चॅनलला प्रसारित करण्याचा प्रयत्न करीन. दुसरी गोष्ट अशी की जे खाली कॅप्शन लिहून येतात ते मी स्वतः टाकत नाही. ते यूट्यूबमधून ऑटोमॅटिकली टाकल्या जातात. आणि त्याचा जर त्रास होत असेल तुम्हाला तर ती तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ॲडजस्ट करावं लागेल. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर CC नावाचं एक ऑप्शन येतं कोपऱ्यात, उजव्या कोपऱ्यामध्ये. त्याच्यावर क्लिक करा. ते कॅप्शन निघून जाईल आणि तुम्हाला पाहायला त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट अशी की चॅनलचं नाव मी जे टाकते ते टाकणं अनिवार्य आहे आणि म्हणून ते चॅनलचं नाव ते मात्र मला काढता येणार नाही. पण कॅप्शन तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमधून काढून टाकू शकता. तुम्हाला येत नसेल तर कोणाची तरी मदत घ्या, ज्याला मोबाईलचं कॉम्प्युटरचं नॉलेज आहे त्याची मदत घ्या. ते CC नावाचं ऑप्शन तुम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून टाका. मला असं वाटतं की तुमचं समाधान झालं असेल तुमच्या शंकांचं. तर भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.